नमस्कार. मला कल्पना आहे की आपले सगळ्यांची अडचण होतीये, पण एक विनंती करते की ज्यांना कोणाला इथे पायऱ्यांवर बसता येत असेल त्यांनी बसावं आणि ज्येष्ठांना खुर्च्यांची जागा द्यावी अशी एक विनंती करते. धन्यवाद सर्व. हां, आणि मध्ये मध्ये एक एक दोन दोन खुर्च्या आहेत, तर आपल्याला जिथे मिळेल तिथे आपण बसावं. थोड्या वेळाने पुढचीही रांग रिकामी होतीये, तिथेही बसायला हरकत नाहीये. तर सर्व करमरकर भगिनी मिरज, रत्नागिरी, मुंबई, भिलवडीहून आलेले त्यांचे सर्व कुटुंबीय, माधुरीताई आणि आपण सर्व रसिक श्रोते हो, परत एकदा आपणा सगळ्यांचं सहर्ष सहृदय स्वागत करते. तसंच आज खास उपस्थित असे पद्मश्री देशपांडे सर, ज्यांना मल्लखांबात पद्मश्री मिळालेली आहे, ते आज खास मुंबईतून आलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. डॉक्टर मुकुंदराव जोशी आणि रत्नागिरीच्या डॉक्टर कल्पना मेहता ह्या पण आज इथे उपस्थित राहणार होत्या, त्यांचं पण मनपूर्वक स्वागत करते. तसंच सिल्क अँड सॅटिनच्या मोनिका पाळंदे, आपलंही हार्दिक स्वागत. 90 वर्षाच्या आमच्या संस्थेच्या नवरात्र महोत्सवाचं हे अमृत महोत्सवी वर्ष. तर संयुक्त राष्ट्रानं 1975 साल हे महिला वर्ष म्हणून घोषित केलं होतं, त्याचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. म्हणून या महिला दिनाच्या कार्यक्रमाला विशेषत्व प्राप्त झालंय. सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आमच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी सर्व करमरकर भगिनी आजच्या मुलाखतकार माधुरीताई ताम्हणे यांना घेऊन व्यासपीठावर यावे. व्यासपीठावर येत आहेत मीनाताई आपटे, सुप्रियाताई बर्वे, सुनीलाताई देवधर, वैशालीताई भट, रुक्मिणीताई साठे, शिल्पाताई पटवर्धन, सोनियाताई पटवर्धन आणि माधुरीताई तांबळे. त्यांचं आता व्यासपीठावर आगमन होतंय. माझ्या मते परत आपण एकदा टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सगळ्यांना मी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायची विनंती करते. आज ज्येष्ठ करमरकर भगिनी उषाताई म्हणजेच पद्मजाताई चितळे तब्येतीमुळे इथे उपस्थित राहू नाही शकलेल्या, आणि विजयाताई म्हणजेच डॉक्टर वृंदा साठे आज आपल्यात नाही आहेत. आपल्याला एवढ्या सगळ्यांची मुलाखत घ्यायची आहे, म्हणून मी जरा घाईघाई करते. बसायच्या आधीच मी आमच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी यांचा सत्कार करायला सुरुवात करावी. आशाताई करमरकर, जे पूर्वीच्या आशाताई करमरकर म्हणजेच आत्ताच्या मीनाताई आपटे, यांच्या सत्कारात वस्त्र रूपम यांच्याकडून साडी आहे आणि आमच्याकडून फ्रूट बास्केट आहे. सरलाताई करमरकर म्हणजेच सुप्रियाताई बर्वे यांचा सत्कार आता आमच्या अध्यक्षा करत आहेत. वस्त्र रूपमचे SK हे आमच्या नेहमीच पाठीशी असतात, त्यांच्याकडून आज खास या भगिनींकरता साडी ही भेट म्हणून दिली गेली आहे. शीलाताई करमरकर म्हणजेच सुनीलाताई देवधर, शिरीषताई करमरकर म्हणजे वैशालीताई भट, हा जरा खाली बसा. इथे जिथे जिथे पुढे मध्ये मला 1-2 जागा दिसत आहेत, तर कृपा करून इथे या, इथे पायऱ्यांवर बसा, म्हणजे कोणालाही त्रास होणार नाही. रेखाताई करमरकर म्हणजेच रुक्मिणीताई साठे,
कांचनताई करमरकर म्हणजेच शिल्पाताई पटवर्धन, आणि वर्षाताई करमरकर म्हणजे सोनियाताई पटवर्धन. या सगळ्यांना वस्त्ररूपमकडून साडी आणि हिंदू महिला सभेकडून फ्रूट बास्केट होती. त्याप्रमाणेच आमच्या उपाध्यक्षा मधुरा जोगळेकर यांच्याकडून त्यांना एक मोमेंटो असं देण्यात येतो आहे. आमच्या मधुरा जोगळेकरांचे यजमान श्री प्रद्युम्न जोगळेकर यांनी हा खास अतिशय संयुक्तिक आणि देखणी प्रतिकृती मल्लखांब करणाऱ्या व्यक्तीची तयार केली आहे. त्यांच्या 3D प्रिंटरवर ती मधुराताईंनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. आपल्याला सगळ्यांना बघण्याकरता इथे समोर डिस्प्लेलाही ठेवलेली आहे आणि आत्ता नाहीच दिसला तर कार्यक्रमानंतर तुम्ही नक्की इथे येऊन बघू शकता. खरंच बघण्यासारखी अशी मस्त अशी ती प्रतिकृती केलेली आहे, अतिशय संयुक्तिक अशी. आपण त्याला आणि सगळ्यांना परत एकदा टाळ्यांनी दाद द्यावी. एक मिनिट. ज्येष्ठ मुलाखतकार आणि लेखिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरीताई ताम्हणे यांचा मी अगदी थोडक्यात परिचय करून देते. मला माहिती आहे वेळ कमी आहे. मासिक, वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्म्स डिव्हिजन या 5ही माध्यमात माधुरीताई लीलया वावरतात. चाणाक्ष नजरेने, संवेदनशीलतेने सामाजिक वास्तव टिपतात. विविध सामाजिक विषय आपल्या समृद्ध लेखणीने, वाणीने मांडतात. लोकांच्या मनाला भिडवत समाजाला त्या जागृत करत असतात. अजून एक विशेष उल्लेखनीय बाब, दूरदर्शनवरील संग्रही अशा कार्यक्रमांतर्गत समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरील डॉक्युमेंटरीसाठी रिसोर्स पर्सन आणि स्क्रिप्ट रायटर म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि यामुळेच अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यातील अगदी महत्त्वाचे असे नमूद करते. ILCI तर्फे पत्रकारिता पुरस्कार, आनंद चॅरिटेबल ट्रस्टचा नवदुर्गा पुरस्कार, व्यास क्रिएशनचा ज्येष्ठ रत्न पुरस्कार, उगवते तारे श्री ना ग गोरे यांच्या हस्ते सन्मान. त्यांच्या अनेक कथांनी पारितोषिकं पटकावली आहेत. मी आमच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले यांना विनंती करते की त्यांनी माधुरीताईंचा सन्मान करावा. आमच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले माधुरीताई ताम्हणे यांचा सत्कार करत आहेत. सत्काराचं स्वरूप अर्थातच वस्त्ररूपमची साडी आणि फ्रूट बास्केट. धन्यवाद. आपण मुलाखतीला सुरुवात करण्याच्या आधी करमरकर कुटुंबियांची एक एव्ही बघूयात, म्हणजे तुम्हालाही थोडीशी बॅकग्राऊंड कळेल. म्हणून आम्ही आत्ता एव्हीचं प्रयोजन केलेलं आहे. आपण एव्ही चालू करूयात. सुस्वागतम सुस्वागतम. हिंदू महिला सभेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजलेल्या आमचं नवरंगी कर्तृत्व या कार्यक्रमात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत. त्या काळी ही कथाच जणू मिरजेत घडत होती. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रासाठी आपण काहीतरी केले पाहिजे यासाठी व्यायामाची आवड असलेल्या तरुणांनी 1901 साली अंबाबाई तालीम संस्थान मिरजची स्थापना केली. यामध्ये आप्पांशिवाय तालीम आणि तालमीशिवाय आप्पा असूच शकत नाही, इतकं त्यांचं आयुष्य तालमीनं व्यापलेलं होतं. सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून 6च्या सुमारास सगळ्यांना तालमीत पोहोचावं लागेल. शुभ्र पांढरं धोतर, कधी बनियन तर कधी पांढरा शर्ट, पांढरी टोपी, लख्ख गोरा रंग,
तेजस्वी मुद्रा, उजव्या हाताच्या बोटात 3-4 अंगठ्या, 5.5 फुटाच्या आसपास उंची, अशा करारी मुद्रेनं आप्पा तालमीत येत. आप्पा म्हणजे म.द. करमरकर. हे प्रख्यात वैद्य होते. त्यांच्या घरी औषध तयार करण्याचं काम सुरू असे. ते सतत काही ना काही काम करत असत. लोकांना तपासून औषधं देत. विशिष्ट रोगावर डाग देण्याचं तंत्र म्हणजेच अग्निकर्म चिकित्सा त्यांना अवगत होती. आप्पा तरुण भारत, केसरी वगैरे दैनिकात विविध रोग उपचार सांगत. त्यांचा योगासनाचा अभ्यास होता. दौऱ्यात ते योगासनांबद्दल माहिती देत. कोणत्याही विषयाच्या मुळापर्यंत जाण्याची त्यांची धडपड आणि तळमळ असे. ते उत्तम मल्लखांब खेळाडू होते, प्रशिक्षक होते आणि प्रयोग करणारे होते. पुरलेला मल्लखांब तर सगळ्यांचे मूळ. त्यांच्या 84 पकडांची नावे आणि चित्र यांचा एक तक्ता तालमीत होता. त्या सर्व पकडा ते शिकवत असत. वेताच्या मल्लखांबासाठी वेत निवडणे, तो मऊ राहावा म्हणून पाण्यात भिजवून ठेवणे, हे सर्व आप्पा करत. उसावरचा मल्लखांब, टांगलेला मल्लखांब, हत्यारी मल्लखांब असे सगळे प्रकार करू शकणारी मुलं त्यांनी तयार केली. श्रीकांत आप्पांचा एकुलता एक मुलगा. तो उत्तम मल्लखांबपट्टू होता. बाटल्यांवरील निराधार मल्लखांब करण्यात श्रीकांत निष्णात होता. जेव्हा जिम्नॅस्टिक हा प्रकार बाल्यावस्थेत होता तेव्हा तो सिंगल बार खूप सुंदर करायचा. परंतु दुर्दैवाने वयाच्या 22व्या वर्षी त्याचे अकाली अपघाती निधन झाले. त्यामुळे उभरत्या मल्लखांबपट्टूला भारत मात्र मुकला. व्यायाम प्रचारार्थ तालमीचे दौरे निघत. सर्व भारतभर कार्यक्रम होत. ते लोकांना खूप आवडत. प्राणी नसलेली सर्कसच असे ती. आप्पांचे इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम होते की त्याला कोणताही कॅनव्हास तोकडाच पडे. नुसते खेळावरील प्रेम पुरेसे नसते. नेता होण्यासाठी नेतृत्व गुण असावे लागतात. लोकांना काही सांगण्यासाठी आपण तसे करून दाखवावे लागते, असे आप्पांचे ठाम मत होते. हे सगळेच्या सगळे आप्पांचे गुण त्यांच्या नवकन्यात पुरेपूर उतरलेले आहेत. त्यांनी नुसता मल्लखांब केला नाही, तर त्या सगळ्या उत्तम क्रीडा संघटक आहेत. बिग बींना बॉलिवूड 1 मॅन इंडस्ट्री म्हणते, तसे आप्पा 1 मॅन इंडस्ट्रीज होते. 1930-40च्या दशकातील मिरज नगरीतील एक ख्यातनाम कुटुंब वैद्य म.द. करमरकर उर्फ आप्पा यांचं. आप्पा एक नामांकित वैद्य, प्रख्यात योगपटू, योग प्रशिक्षक. अंबाबाई तालीम आणि त्यासारख्या अनेक संस्थांना वृद्धिंगत करण्यात आप्पांचं मोठं योगदान होतं. आप्पांना व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात तेवढीच समर्थ साथ होती ती त्यांच्या सौभाग्यवती प्रभावती करमरकर उर्फ मालुताई यांची. आप्पा, मालुताई आणि त्यांची 10 मुलं, त्यातल्या 9 मुली. आप्पांची अजून एक महत्त्वाची ओळख म्हणजे आपल्या 9ही कन्यारत्नांना पैलू पाडणारा एक कर्तव्यदक्ष पिता. त्यांच्या 9 मुलींनी आपापल्या कामानी एक संस्थान उभे केले आहे. दिनांक 14 जून 1979 रोजी सतत 4 तप सार्वजनिक काम करणारा हा धडाडीचा कार्यकर्ता आणि क्रीडा तपस्वी अनंतात विलीन झाला. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, असे होते वैद्य म.द. करमरकर उर्फ आप्पा. आप्पा एक होते. आता त्यांची 9 रूपं दिसतात. त्यातून आप्पांना न पाहिलेल्यांना आप्पाच दिसू शकतील यात शंका नाही. आप्पा मालुताईंची सर्वात मोठी कन्या उषा ही भारतातील पहिली महिला मल्लखांबपटू. घरात गाई म्हशी होत्या. आम्हाला दूधही काढायला त्यांनी शिकवलं. रोज शेतात जाताना बरोबर काहीतरी घेऊन जायचं. मग ते सगळ्यांनी आम्ही तिथं खायचं, एकत्रित वाटून खायचं. आणि काही असलं तरी ते मुली म्हणायचे की मुलीची सगळंच यायला पाहिजे तुम्हाला, म्हणून
व्यायामाची त्यांना आवड होती. त्यांनी मला वयाच्या 5व्या वर्षीपासून मलखांब शिकायला सांगितलं. वेताचा मलखांब अगदी अवघड असतो, कारण वेत हा पाण्यात भिजत टाकून त्याला लोणी हळद असं लावून तयार करायला लागतो आणि तो काम झालं की परत त्याच्यात ठेवायचा. आणि एक आकडा होता, आमच्या घरात बकळीचं झाड होतं, त्या झाडाला एक आकडा करून घेतलेला होता. म्हणजे खालून घालायचं, वरून काढायचं, परत मधलं घालायचं, असं करून मग ते वर अडकवलेलं असायचं आणि मग त्याच्यावर ते वेताचं मलखांब शिकायचे. बरेच लोक पण यायचे त्यावेळेला, पण पहिल्यांदा सुरुवातीला मला शिकवलं. तर आमच्या 9ही बहिणी वेताचा मलखांब करतात आणि त्यांची अशी इच्छा होती की तुम्ही ऑलिम्पिकला काहीतरी आपल्याला मिळालं तर तिथं जावं आणि मोठं व्हावं सगळ्यांनी, असं त्यांची इच्छा होती. त्यामुळे ते सकाळी व्यायामावर जास्त भर, मग अभ्यास, मग आम्हाला सगळं यायला पाहिजे म्हणून ड्रॉइंगचे शिक्षक, गाण्याचे शिक्षक असे मोठे मोठे त्यांनी ठेवलेले होते त्यावेळेला. म्हणजे हे लहानपण अगदी आनंदात गेलं. बंगलोर इथे 2000 साली भरलेल्या द्राक्ष प्रदर्शनात द्राक्ष उत्पादनात तास ए गणेश या द्राक्षाच्या जातीस सर्वोत्तम द्राक्ष म्हणून गौरवलं गेलं आहे. 2002 मध्ये अस्पी फाउंडेशन तर्फे फार्मर ऑफ द इयर म्हणून गौरव करण्यात आला. किसान दिवसानिमित्त राष्ट्रीय अंगूर अनुसंधान केंद्र भारत सरकार तर्फेही गौरव. गहू, नारळ, सुपारी, काजू, अंजीर, डाळिंब यांचं विक्रमी उत्पादन, 50 एकर क्षेत्रात ऊसाचं उत्पादन, शेतीत असंख्य प्रयोग, हे सगळं करताना घरी येणाऱ्या पाहुण्या रावळ्यांचं प्रेमानं आगत स्वागत, मुलं, सुना, लेकी, जावई, नातवंड आणि कर्मचाऱ्यांचं विस्तारित कुटुंब प्रेमानं सांभाळणाऱ्या पद्मजा परशुराम चितळे चितळ्यांच्या घरात सून म्हणून आल्या आणि गेल्या 6 दशकांच्या प्रवासात सगळ्यांची आई झाल्या. वेताचा मल्लखांब करणारी पहिली महिला असा ज्यांचा सन्मान झाला त्या पद्मजा चितळे आज वयाच्या 84व्या वर्षी शेती करतात. कन्या म्हणजे विजया उर्फ अग्निकर्म चिकित्सक कैलासवासी डॉक्टर वृंदा वामन साठे. खो खो, लंगडी, कबड्डी, थ्रोबॉल, रनिंग, स्किपिंग या सर्व खेळात स्टेट लेवल पर्यंत तिनं प्रावीण्य मिळवलं. वडील वैद्य म. द. करमरकर यांच्या इच्छेने आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे लग्न आणि 2 मुलं झाल्यानंतर शुद्ध आयुर्वेद कॉलेज सोलापूर इथे 4 वर्ष आयुर्वेदाचं त्यांनी शिक्षण घेतलं. नंतर लगेचच प्रॅक्टिस सुरू केली. 1974 सालापासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अग्निकर्म चिकित्सा चालू केली. भयापोटी मागे पडलेली ही चिकित्सा लोकांपर्यंत आणावी या उद्देशाने अग्निकर्म चिकित्सेवर त्यांनी पुस्तक लिहिलं. वयाच्या 75व्या वर्षी अग्निकर्मात त्यांनी PhD केली. 40 वर्ष सातत्याने अग्निकर्म चिकित्सा करून हजारो रुग्णांना त्यांनी 100% बरं केलंय. शेवटपर्यंत कार्यरत राहून सतत काम करण्याची इच्छा आणि नवीन काहीतरी शिकण्याची त्यांची जिद्द कायम होती. अतिशय कामसू, जिद्दी स्वभाव, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत रस घेऊन प्रावीण्य मिळवण्याची त्यांची इच्छा वयाच्या 78व्या वर्षापर्यंत कायम होती. 26 डिसेंबर 1943 या दिवशी जन्म झाला तो या आशाचा. आणि आशा कबड्डी, खो खो, लांब उडी, पळणे अशा सर्व मैदानी खेळात पारंगत. कबड्डीमध्ये तर तिचे विशेष कसं, खेळताना अनपेक्षितपणे समोरच्याला चित करून येण्यात तिचा हातखंडा होता. आशानं वेळोवेळी या सर्व क्रीडा प्रकारात अनेक बक्षिसे आपल्या नावावर जमा केली होती. आप्पांनी त्यांच्या सर्वच मुलींना, विशेष करून आशाला आपला मुलगा म्हणूनच वाढवले. ही एक गुणवैशिष्ट्य म्हणजे वैद्यकीय पद्धतीने मसाज आणि सांध्यातून निखळलेली हाडे जागेवर बसवण्याचे कौशल्य. किरकोळ दुखापतीतून जर कुणाचे हाड सांध्यातून निसटले असेल तर त्या लिलया ते परत जुळवून देत असे. आताच्या काळातील 21 दिवसांच्या प्लास्टरचं काम त्या काही क्षणात करून द्यायच्या. ही एक अनोखी कला आप्पांकडूनच त्यांनी आत्मसात केली होती. मीनाताई या जात्या सुगरण, पाक
कौशल्य हा एक वारसा हक्कानं त्यांच्याकडे आलेला गुण. निकटवर्तीयात तर त्यांना चालतं बोलतं रुचिरा असंच म्हटलं जातं. याच त्यांच्या पाककौशल्यातून आपटे फूड्स या उद्योगाची पायाभरणी झाली. वयाच्या साठीत सुद्धा तेवढ्याच उत्साहानं धडाडीनं त्या याही उद्योगात रमल्या. आपटे फूड्सच्या चिरोट्यांनी संपूर्ण मराठी खाद्यविश्वात स्वतःची एक खास ओळख निर्माण केली. काम विणकाम हेही त्यांचे आवडते छंद आणि अजूनही त्या यात तासनतास रममाण होतात. वैद्य म ध करमरकरांची चतुर्थ कन्या म्हणजे सरला उर्फ सुप्रभा हर्बल आणि अनुष्का मंच प्रॉडक्ट्सच्या उद्योजिका सुप्रिया बर्वे. मिरजेत 1948 पासून स्त्रियांचे सामने सुरू झाले. सर्व भावंडांनी शारीरिक शिक्षणात तरबेज व्हावे असे प्रयत्न सरलाताईंच्या आई वडिलांनी केले. वडील हेच गुरु आणि आदर्श होते हे त्या आवर्जून सांगतात. आई बरोबर नियमितपणे सकाळी धावायला जावंच लागे आणि या सवयीमुळेच वयाच्या 75व्या वर्षापर्यंत त्या सकाळी पळायला जात असत. सर्व बहिणींमध्ये ताकदवान म्हणजे सरलाताई. कबड्डी खेळताना समोरच्या 7-8 जणींना बाद करूनच त्या परत येणार. त्या काळी आम्हा मुलींना मल्लखांब का याची उत्सुकता खूप असायची, पण त्यांनी हा प्रश्न वडिलांना कधीच विचारला नाही. त्याचमुळे कालांतराने मल्लखांब म्हणजे करमरकर भगिनी असं समीकरणच बनलं होतं. गृहस्थाश्रमातील मुलांचं संगोपन, शिक्षण इथे कर्तव्य झाल्यानंतर त्यांनी सुप्रभा आणि अनुष्का मंच प्रॉडक्ट्सचे उत्पादन सुरू केले आणि आपला स्वतःचा एक ब्रँड तयार केला. उत्तम मल्लखांबपटू असलेल्या वैद्य म ध करमरकर यांची 5वी कन्या म्हणजे कबड्डी, खो खो, बॅडमिंटन या खेळात इंटर कॉलेजमध्ये चॅम्पियनशिप मिळवलेली शीला उर्फ सुनीला देवघर. इतर 8 बहिणींपेक्षा शिक्षणात 2 पावलं पुढे गेलेल्या शीलाची पुण्यात अखिल भारतीय महिला परिषद, रोह्याला व्यायाम परिषद तसेच अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळामध्ये वेताच्या मल्लखांबासाठी कायम निवड होत असे. त्या प्रत्येक वेळी विजयाची पताका फडकवतच ती घरी यायची. लांब उडीमध्येही विशेषत्वाने तिने प्रावीण्य मिळवले होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे अनेक कोर्सेस त्यांनी केले आहेत आणि अजूनही त्या व्यायाम आणि सुदर्शन क्रिया कायम करतात. सुनीलाताईंच्या मते आयुष्यामध्ये आलेल्या आव्हानांना आम्ही धैर्यानं तोंड दिलं आणि हे सामर्थ्य आमच्या त्या अस्सल मैदानी आखाड्याच्या खेळातील खेळाडू वृत्तीनं आलं. आई आणि आप्पा हे त्यांचे स्फूर्ती देवता आहेत. मुळात सर्व गुण संपन्न असलेल्या सुनीलाताई विणकाम, भरतकाम यात तरबेज असून अनेकांना त्या हौसेनं साड्या, मटेरियल यावर भरतकाम देखील करून देत असतात. क्रीडा, आयुर्वेद, योग अशा 3 क्षेत्रात 4 दशकांची वादळासारखी असामान्य कारकीर्द असणाऱ्या वैद्य म ध करमरकर यांची 6वी कन्या शिरीष म्हणजे आत्ताच्या पाचवडमधील भट उद्योगाच्या उद्योजिका चैत्रवेल डेअरी, हॉटेल विरंगुळा, पेट्रोल पंप, गरवारे नायलॉन इत्यादी व्यवसायामध्ये कार्यमग्न असलेल्या वैशाली भट. शिरीष जिम्नॅस्टिक खेळातील मिरजेतील पहिली राष्ट्रीय खेळाडू. वयाच्या 9व्या वर्षी पाटणा येथे नॅशनल स्कूल गेम्समध्ये जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिरीषच्या आयुष्याचा पाया स्वच्छता, अभ्यास आणि व्यायाम या त्रिसूत्रीवर आधारित होता. पाचवड सारख्या खेडेगावात राहून सामाजिक कामाचा ठसा त्यांनी मोठ्या अभिमानाने उमटवला. भारतातील मुलींच्या मल्लखांबाचे आद्य प्रवर्तक वैद्य म ध करमरकर यांचे 7वे कन्यारत्न म्हणजे रेखा उर्फ रुक्मिणी साठे, चैतन्य मेंटल हेल्थ केअर सेंटरच्या अध्यक्षा आणि पुण्यातील फरशीवाले साठे उद्योगाच्या मालकीण. आप्पांच्या अंबाबाई तालमीच्या दौऱ्यात बोनलेस
वेताचा मल्लखांब हे क्रीडा प्रकार करण्यात रेखाचा हातखंडा होता. आप्पांच्या कडक शिस्तीमुळे कोणतेही काम सोपेच वाटत असे. त्यामुळे 5वी-6वीत असताना 1000 लोकांचे सामने कंडक्ट करताना कुठलाच बाऊ वाटला नाही असं रेखा सांगते. लग्नानंतर विविध संस्थांवर काम करण्यास रुक्मिणीताईंनी सुरुवात केली. ज्ञानप्रबोधिनी शाळेत रोप मल्लखांब प्रशिक्षिका म्हणून 2 वर्ष त्यांनी काम पाहिलं. पुण्यातील गोपाळराव फडके यांना मल्लखांबावर एक चित्रफित करायची होती. त्यावेळी रेखानी लग्नानंतर 3 मुलं झाल्यानंतर दोरीवरचा मल्लखांब करून त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवलं. त्याचप्रमाणे 10 वर्षांपूर्वी स्काय वॉक करताना लहानपणापासूनच अंगी असलेल्या धाडसी वृत्तीमुळेच त्यांना ते शक्य झालं. सर्व दृष्टीनं जगात कसं पॉझिटिव्ह राहायचं नाही हा शब्द शब्दकोशात असताच कामा नये. या आप्पांच्या शिकवणीमुळे अजूनही एकत्र कुटुंबात राहताना कोणताही ताण येत नाही आणि जास्तीत जास्त माणसं जोडता येतात असं रुक्मिणीताई आवर्जून सांगतात. गेली 25 वर्ष फ्रेंड्स ऑफ बोन्सायच्या अध्यक्षा असणाऱ्या रुक्मिणीताई अनेक महिलांना एकत्र घेऊन पुण्यात प्रदर्शनं भरवत असतात. इराणमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतातर्फे वेताचा मल्लखांब करणारी कांचन ही नंतर रत्नागिरी नगरपालिकेची नगरसेविका, भाजप केंद्रीय मोर्चा चिटणीस, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची कार्याध्यक्ष म्हणजे शिल्पाताई पटवर्धन, योगगुरू म द करमरकरांचे 8वे कन्यारत्न. एक चाकी सायकल, ग्लास बॅलन्स, सिंगल बार, ग्रुप मल्लखांब, जिम्नॅस्टिक हे सर्व प्रकार लीलया करणारी ही कांचन लहानपणापासूनच डॅशिंग होती. आप्पांच्या तालमीत तयार झालेली कांचन आप्पांच्या समाजसेवेचा वारसा धडाडीने पुढे नेत आहे. त्यामुळेच पुढे भाजपचे काम करताना, अनेक मोठ्या व्यक्तींबरोबर वावरताना त्यांच्यातील नेतृत्व, कर्तृत्व या गुणांना खतपाणीच मिळत गेलं. सामाजिक कामात झोकून देणं याचं बाळकडू आई वडिलांकडूनच घेतलंय असं त्या कृतज्ञतापूर्वक सांगतात. LICचं काम बघताना $1 मिलियन राऊंड टेबल ही अतिशय मानाची गोष्ट असताना त्यांना 4 वेळा ती अटेंड करण्याचा बहुमान मिळाला आहे. हा त्यांच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा. वर्षा करमरकर हे म द करमरकरांचं शेंडेफळ. इराणमध्ये तिनेही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतातर्फे वेताचा मल्लखांब आणि योगासनांच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. आता आम्ही चालवू हा पुढे वारसा या ध्येयाने रत्नागिरीत स्वतःचं जिम चालवणाऱ्या या सोनिया पटवर्धन. रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे देही आरोग्य चालते या परी भाग्य नाही ते दुसरे, हे या करमरकर घराण्याचे ब्रीदवाक्यच आहे. सगळ्या बहिणींनी हे जपलं आणि जोपासले सुद्धा. लग्नानंतर रत्नागिरीत गेल्यावर सोनिया ताईंना प्रकर्षाने जाणवलं की तिथे व्यायामाचं महत्त्व जरा कमी आहे. त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या शाळेत योगासनं, जिम्नॅस्टिक आणि रोप मल्लखांब यांची शिबिरं घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर 1993 साली वैभव हेल्थ क्लब या नावाने रत्नागिरीतील पहिली व्यायामशाळा सुरू केली आणि याद्वारे हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे असे त्या अभिमानाने सांगतात. आप्पांनी नकळत व्यायामाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली. त्यामुळे त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याची जबाबदारी त्या आत्तापर्यंत निस्वार्थीपणे सांभाळत आहेत. अशा या 9 करमरकर भगिनींची उत्तुंग यशोगाथा आज आपल्यासमोर उजळली जाणार आहे. या सर्वांना उत्तम आयुरारोग्य लाभो ही देवीची मी प्रार्थना हिंदू महिला सभेच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांकडून यांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा. धन्यवाद. मी
पहिल्यांदा माफी मागते. आपली गैरसोय होतीये हे आम्हाला कळतंय, पण आम्ही पहिल्यांदा हॉलचं बुकिंग केलं आणि नंतर कार्यक्रम ठरवले, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य कराल. इथे 1-2 पुढे जागा आहेत, तिथे ज्या पुढे आहेत त्यांनी इथे बसून घ्या आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी इकडे पायऱ्यांवर किंवा स्टेजवर सुद्धा बसलं तरी चालेल. असं उभं तुम्हाला बघून आम्हालाही त्रास होतोय, पण आम्ही काहीच करू शकत नाही. ज्यांच्या शेजारी जागा आहे त्यांनी कृपया इथे 1 किंवा 2 सांगा, म्हणजे बसले जातील. आणि बसून झाल्यावर कृपा करून आपण बोलू नका, म्हणजे बाकीच्यांनाही व्यत्यय येणार नाही. इथे समोर येऊन बसायला, पायऱ्यांवर येऊन बसायला, स्टेजवर येऊन बसायला काहीच हरकत नाहीये. इथे 2 जागा आहेत. स्टेजवर सुद्धा येऊन बसायला काहीच हरकत नाहीये. माधुरीताई, तुमच्याकडे देण्यापूर्वी जरा थोडीशी आपण व्यवस्था करूयात आणि मग तुमच्याकडे देते. पण एकदा मुलाखत चालू झाल्यावर आपण कोणीही बोलणार नाही अशी मी तुम्हाला खात्री देते. इथे खुर्च्या पण पुढे ज्यांना बसण्याकरता खुर्च्यांची पण सोय करतोय. बसा, काही हरकत नाही. एकमेका सहाय्य करू, ज्येष्ठांना जरा मदत कराल अशी अपेक्षा करते. तिथे एक जागा आहे ना तुमच्या शेजारी? हा, 5व्या लाईनीत 2 जागा आहेत बघा जरा तिथे. तिकडे पण हा छोट्या मुलांना मांडीवर घ्या किंवा इथे त्यांना समोर पुढे बसू दिलं तरी चालेल. इकडे येताय तुम्ही प्लीज. त्यातल्या त्यात सगळ्यांची सोय झाली असं मी समजते. व्यासपीठावर या तुम्ही, आपण सगळेच जण इथे बसूयात. तुम्ही उभं राहण्यापेक्षा आपण इथेच सगळेजण बसूयात. पुढे या तुम्ही, इकडे या. म्हणजे आपण मागे जे सगळे उभे आहात ना, त्यांनी इथे खुशाल बसायला हरकत नाही. आम्हाला काही अडचण होणार नाही, आपण जरूर बसा. आणि मुलाखत ऐकायची त्याच्यामुळे हरकत नाही. जे पुढे आहेत त्यांनी व्यासपीठावर यावं आमच्या बरोबर, म्हणजे पाठीमागचे बसू शकतील. प्लीज तुम्ही या इकडे. तर मंडळी, करूयात, चालूया. सगळ्यांची सोय झाली असं मी समजते. तुम्ही जे इथे उभे आहात त्यांनी पुढे कृपा करून इकडे याच्यावर यावं, व्यासपीठावर. इथे पण जागा आहे. आपण नंतर बोलूया. तर मंडळी, अशा या 9 जणी, 9 रत्न वाढल्या जरी एकाच ठिकाणी, प्रत्येकीची वेगळी आहे कहाणी. आई वडिलांची भक्कम आहे शिकवणी. कवटाळूने ते एकच सूत्र निवडलंय तिनं प्रत्येकाचं स्वतःचं क्षेत्र. पाहूयात आमचं नवरंगी कर्तृत्व. मंडळी, आज खरंच मणिकांचन योग जुळून आलाय. वर्षानुवर्ष आम्ही कार्यक्रम करतोच दरवेळेला, पण
बऱ्याच वेळा गर्दी असते पण गर्दी नसतात. आज पहिल्यांदाच गर्दीही आहे आणि गर्दीही आहे. तर नमस्कार मंडळी. हिंदू महिला सभा आयोजित आपण मागे उभे आहात ते व्यासपीठावर येऊ शकता. हा आम्हाला खरंच काही अडचण. खरंच व्यासपीठावर यायला हरकत नाही. आमच्यात येऊन आपण सगळेच जण व्यासपीठावरून ऐकूयात मुलाखत. खरंच या. किंवा आपण आमचे नसतील तर पुढच्यांनी इथे येऊन बसा, म्हणजे पाठीमागचे बसू शकतील. मला वाटतं हिंदू महिला सभेच्या आतापर्यंतच्या 40 वर्षांमधला हा संस्मरणीय कार्यक्रम ठरेल. या अर्थाने हिंदू महिला सभा आयोजित आमचं नवरंगी कर्तृत्व महिला दिनानिमित्त आज जो हा विशेष कार्यक्रम त्यांनी इथे आयोजित केलाय, त्यात मी माधुरी ताम्हाणे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, उच्च सांस्कृतिक वारसा म्हणजे नेमकं काय असतं? खरंच तो असतो का? आणि असला तर कसा असतो? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आता ह्या 1.5-2 तासात तुम्हाला मिळणार आहेत. हा उच्च सांस्कृतिक वारसा कसा मिळालाय तर मिरजेतले प्रख्यात वैद्य महादेव उर्फ म.द. करमरकर, ज्यांची आता तुम्ही मोठी एवी बघितली छान, हे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रभावती करमरकर ह्या दाम्पत्यांच्या ह्या 9 मुली, ह्यातल्या 7 इथे हजर आहेत, 2 उपस्थित नाहीत, पण त्याही आपल्यात आहेत असंच समजून आपण हा कार्यक्रम करणार आहोत. या 9 जणींचं प्रत्येकीचं वैयक्तिक कार्यकर्तृत्व आहे आणि त्या कार्याची सगळी सूत्र ही आपल्या पिता आणि माता या दोघांकडेही आहेत. सुरेश भट फार सुंदर म्हणतात, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. खरोखर प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या कर्तृत्वाने खूप पुढे गेलेले आहेत आणि तरीही त्या अत्यंत निर्ममपणे स्थितप्रज्ञतेने वावरत असतात. या 9 जणींच्या आपण कार्याची ओळख आता करून घेऊया. तर मला सुरुवातीला सांगायचं ते उषाताईंबद्दल. उषाताई करमरकर या पद्मजा चितळे आताच्या आणि चितळे उद्योग समूहाबद्दल सांगायला नकोच, तर त्यांचा भिलवडी इथलं जे दुग्ध व्यवसाय आहे तो अत्यंत समर्थपणे पतीबरोबर त्यांनी सांभाळलाय. त्यानंतर आहेत विजया करमरकर, वृंदा साठे, या आज नाही आहेत, पण त्यांनी अग्निकर्म चिकित्सा हा आपल्या पित्याचा, आपल्या वडिलांचा वारसा इतका समर्थपणे पेलला आणि 40 वर्ष वैद्यकीय केली, वैद्य म्हणून त्या होत्या. आणि इतकंच नाही तर अग्निकर्म चिकित्सेवर पुस्तकं लिहिली, PhD केलं. हे सगळं कर्तृत्व अफाट आहे. त्याबद्दल ह्या बहिणी बोलतीलच. आता प्रत्येक जण आपलं नाव सांगून आपलं जे कार्यक्षेत्र आहे त्याची तुम्हाला ओळख करून देईल. असं ते करा सुरुवात. सांगा. हा, नको बसा ना. तुमचं नाव सांगा. आशा करमरकर, म्हणजे मीना आपटे पुढची निर्मिती केलेली आहे. गगला करमरकर म्हणजे सुप्रिया बर्वे, हर्बल प्रॉडक्ट्स, आणखीन अनुष्का मंचिंग वगैरे ते सगळं आम्ही चालू केलं. आताची सुनीला देवधर, मी सध्या आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम पुढे करायचा प्रयत्न करते. मी शिरीष करमरकर, आताची वैशाली भट. हायवेवर एकटंच राहतो, पण तिथे विरंगुळा हॉटेल, पेट्रोल पंप, आणि हे करण्याकरता धडाडी किंवा जे काही बळ लागतं ते आईप्पांनी दिलंय. मी रेखा करमरकर, रुक्मिणी साठे, मी गृहिणी आहे. नमस्कार, पहिली मी कांचन करमरकर आणि आताची शिल्पा पटवर्धन. रत्नागिरीत असते, भारतीय जनता पार्टीचं बरीच वर्ष काम करते आणि इथं मुकुंदराव जोशी
म्हणजे आमच्या संस्थेचे आद्य प्रवर्तक बाबूराव जोशी यांचे नातू आलेत. त्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत, मी कार्याध्यक्ष आहे. आपल्या संस्थेत 15,000 मुलं शिकतात आणि 22 युनिट मी 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आणि भारतीय LIC ऑफ इंडियाचा विमा प्रतिनिधी म्हणून कामही करते. मी सोनिया पटवर्धन, पूर्वाश्रमाची वर्षा करमरकर. मी रत्नागिरीमध्ये असते. मी रत्नागिरी जिल्ह्यातला पहिला हेल्थ क्लब मी रत्नागिरीत सुरू केला. मी 2दा भारतीयसाठी 10 मुली पाठवल्या होत्या आणि कौतुक म्हणजे त्या मुली त्या झालेल्या आहेत. आणि आमचा घरचा दुग्ध व्यवसाय आहे, तर त्याच्या अनुरूप मी थोडंसं दुधाशी रिलेटेड सगळे दुधाचे प्रॉडक्ट्स मी घरगुती स्वरूपात करते. फक्त ओळखीमधूनच बरंचसं तुम्हाला कळलंच असेल आणि पुढेही जाणून घ्यायची उत्सुकता पण वाढली असेल. त्यामुळे आता तुमची उत्सुकता न ताणता माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे की तुम्ही क्रीडा प्रशिक्षक आणि क्रीडा प्रचारक आणि वैद्य वैद्य करमरकरांच्या तुम्ही मुली, तुमचा त्या काळातला दिनक्रम कसा होता? पहिली गोष्ट, कारण जरा वेगळाच दिनक्रम असणार आमच्यापेक्षा. म्हणजे आम्हाला सकाळी 8-9 पर्यंत झोपायला बरं वाटतं. तुम्हाला किती वाजता उठवायचे? नाही, आम्हाला पहाटे 5 वाजताच आप्पा उठवायचे आणि पहिलं असायचे, वर्षा उठ, आंघोळीचं पाणी काढून ठेवलंय. म्हणजे आम्हाला पर्यायच नसायचा, की आंघोळ करायची आणि पळायला जायचं. म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासूनच आमच्या सगळ्या बहिणींचा दिनक्रम सुरू व्हायचा. बरं, आम्हाला घरी चहा वगैरे असं कधी कोणाला सवय नव्हती. बरं, चहा नाही, मग तुम्ही सांगा काय पेय असायची घरामध्ये? कोणी सांगा, म्हणजे तुमच्यापैकी कोणीही बोललं तरी चालेल, कारण सगळ्यांचा आयुष्यक्रम जवळपास सारखाच आहे. घरी गाई म्हशी असल्यामुळं धारोष्ण दूध प्यायचं सगळ्यांना. मला एक सांगायला आवडेल, आम्ही 2रीत असतो, शाळा जवळ होती, तर आम्हाला दुधाचा ग्लास शाळेत यायचा. बाई 2 मिनिटं वर्गात मध्यसुटीच्या आधी बाहेर पाठवायच्या आणि आम्ही तो दुधाचा ग्लास घेऊन वर्गात घेऊन यायचो. किती छान बालपण आहे ते का? कधीच आम्हाला म्हणजे कोरडा खाऊ मिळालेला नाही आहे. दही भाताचा गरम डबा किंवा भाकरी असं ती गड्यांबरोबर पाठवून द्यायची. म्हणजे इतक्या मुली आहेत म्हणून असं आईने आमच्या कधीच असं वागवलं नाही. आता तुम्ही इतका महत्वाचा मुद्दा बोललात, आईने आम्हाला कधीच वेगळं वागवलं नाही. ह्या सगळ्या 9 जणींना म्हणजे मुलगा मुलगी असा भेदच मनामध्ये नाही, सगळ्या आपली मुलंच, मुलगी आहे का मुलगा हा भेद नाही. प्रभावती यांच्या ज्या मातोश्री आहेत त्यांचं मला एक इथे मुद्दाम आवर्जून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. मी ह्या सगळ्या चरित्रांचा जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ह्या स्त्रीने, ह्यांच्या मातोश्रींनी त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आधी काय असेल किंवा त्यांनी कोणता वारसा आणला असेल त्याचा विचारही न करता आपल्या पतीची पडछाया बनून त्या वावरल्या आणि पतीची स्वप्न स्वतःच्या डोळ्यांनी बघितली. नुसती बघितली नाही तर ती आपल्या मुलींच्या रूपाने पूर्ण केली. याचं पुढचं उत्तम उदाहरण म्हणजे मुलींबरोबर पळायला जाणं. आता हे तुम्ही मला सांगा, आज महिला दिनानिमित्त कार्यक्रम आहे म्हणून आपण खरं तर टाळ्यांचा गजर करायला हवा, तो प्रभाव करायचा. पहाटे उठून पळायला जायला लागायचं. एखाद वेळेस आम्ही कंटाळा करायचो, पण आई म्हणायची तुम्हाला झोपायचं तर झोपा, मी जाणार आहे. पण आप्पा किती रागावतील ते नंतर तुमचं तुम्ही बघा. त्यामुळे सगळे घाबरून आईबरोबर पळायला जायचं. असं सुरुवातीला व्हायचं, पण नियमित आई पण पळायला येतच होती आणि आम्ही पण जातच होतो. पण आई नऊवारी वगैरे नेसायची? आई नऊवारी साडी नेसत होती. त्याच्यात त्या पळायच्या? त्याच्यात पळायच्या. ती पळायची आणि दुसरे सगळे खेळही खेळायची आमच्या बरोबरीने. म्हणजे फुगडी असेल, पिंगा असेल, तर ती जवळजवळ 4 वर्ष 5 वर्ष पिंगामध्ये ती वयाच्या 45व्या वर्षापर्यंत तिला पहिला 17 वर्ष पहिला नंबर. 17 बरेच वर्ष सगळी चॅम्पियनशिप असायची, कबड्डी खेळायची. त्याच्यानंतर म्हणजे आमचे कबड्डीचे सामने असायचे, आईचे पण प्रौढ गटाचे कबड्डीचे सामने असायचे. आम्ही सगळं घरदार नुसतं ग्राउंडवरच असायचं. म्हणजे गमत म्हणजे का अनेक
वेळा आपण ऐकलेलं आहे ना की आई आणि मुलं एकाच वेळेला परीक्षेला बसली, पण आई आणि मुलं एकाच वेळेला पळायला गेले किंवा सामने खेळले हे पहिल्यांदा ऐकत असतात. मला एक गोष्ट सांगायची आहे की मिरजे त्या काळी आम्ही लहान असताना म्हणजे या मोठ्या बहिणी असताना सुद्धा स्त्रियांचे सामने भरायचे आणि त्या दोरीच्या उड्या, लंगडी, खो खो, कबड्डी, रिंग टेनिस, बॅडमिंटन इथपासून कॅरम आणि मोठ्या बायका सोंगट्या खेळायच्या आणि पिंगा, फुगडी, दोरीच्या उड्या, दिसर फुगडी हे पण असायचं. मला वाटतं मिरजेतली एकही इथं असलेली महिला त्या सामन्यात भाग घेतलेली नसेल अशी नसेल. त्या सगळ्या महिला मिरजेच्या 3 दिवस ग्राउंडवरच असायचे आणि मिरजेत तो उत्सव असायचा की स्त्रियांचे सामने की 3 दिवस सगळ्या महिला ग्राउंडवर. आणि ह्याचं खरं श्रेय तुमच्या पिताश्रीनं आहे आणि माझ्या आईला त्याच्याबरोबरचे श्रेय सांगते. बाहेरगावचे संघ यायचे तर त्यांना चांगलं जेवण मिळायचं म्हणून आई आणि तिच्या महिला मंडळातल्या बायका मिळून सगळ्या स्वयंपाक करायच्या आणि सगळ्या लोकांना जेवायला वाढायचं, कोणी तसंच जायचंच नाही. हा अजून एक त्यांचं वैशिष्ट्य होतं प्रभावतीताईंचं की सुगरणपणा, म्हणजे तो किती लेवलला असेल. म्हणजे आज आम्हाला ऐकून सुद्धा घाम फुटतो. त्या काहीतरी 1000 माणसांचा स्वयंपाक एका वेळेला पटकन आयत्या वेळेला करायचा. हे आम्हाला ऐकायचं त्यांच्याकडे. म्हणजे जिथं कमी तिथे माझी आई. मला एक आईचं आणखी एक तुम्हाला सांगायचं आहे. आमच्या घरात 100 लग्न झाले, फक्त एक अट असायची की त्या माणसाने हुंडा घ्यायचा नाही आणि त्यांची स्थिती जर साधी असेल तर आई आणि तिच्या महिला एकत्र यायच्या. तुझ्याकडचे तांदूळ, माझ्या घरची डाळ, तुझ्याकडची साखर, कारण सुबत्ता चांगली होती. त्या सगळ्या महिला मंडळाच्या बायका मिळून स्वयंपाक करायच्या. आमचं घर मोठं होतं, चौसोपी वाड्यासारखं. आमच्या अंगणात लग्न लागायचं, ती माणसं जेवायची आणि नवरा नवरी सासरी जायची. तेच हे सांगताना की आई गुरुजींना पण सांगायची 100 रुपयात लग्न करायचंय आपल्याला. म्हणजे त्या गुरुजींना पण सोडायचं नाही, सगळ्यांना कामाला बाबतीत सगळ्यांना कामाला लावायचं, गोड बोलून सगळ्यांच्याकडनं काम करून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या लग्नाची बुंदी पाडण्याचं आणि बुंदीचे लाडू करण्याचं काम पण त्या करायच्या. लग्नातला म्हणजे नुसती बुंदीच नाही, लग्नातल्या नंतर संक्रांतीच्या सणाचा हलवा सुद्धा आई घरीच करायची. आमच्या 9 जणांचा संक्रांतीचा सण आईने घरी हलवा करून केलेला आहे. आई आमची चुलीवर असे 7-7, 8-8, 10-10 किलो रव्याचे लाडू, सगळे बेसनाचे लाडू असे भाजायचे आणि पण ती सगळे लाडू वळायची जबाबदारी आमच्यावर तिने पाकून टाकून ठेवला की कोणाला सुटका नसायची की ते वळून झालेच पाहिजे. पण त्यामुळं काय झालं, आम्ही